हळूहळू प्रत्येक देशाला लक्षात आलं की या जगाचा विचार भारताशिवाय होत नाही। ही 100 कोटी लोक या जगामध्ये वेगळी केली जाऊ शकत नाही। आणि मग हळूहळू युनिलॅटरली भारताने मागणी न करता एकेका देशाने भारतावरचा जो काही त्या ठिकाणी सँक्शन्स होते ते उचलले आणि शेवटी संपूर्ण जगाने पुन्हा भारताला रिकॉग्निशन दिलं। भारतासोबत व्यापार, भारतासोबत व्यवहार हा सुरू केला। ही अटलजींची दृढता होती। आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर ज्या काळामध्ये भारताला जगाने बहिष्कृत केलं त्यावेळी अर्थशास्त्री नसलेल्या अटलजींनी अशा प्रकारची अर्थव्यवस्था तयार केली की त्या सगळ्या काळांमध्ये आपली अर्थव्यवस्था 9%, 8%, 10% वाढली। आणि सगळ्यात महत्त्वाचं 2005 साली ज्यावेळी यूपीएच्या सरकारने पहिली आर्थिक पाहणीचा अहवाल त्यांचा दाखल केला त्या आर्थिक पाहणीच्या अहवालात त्यांनी लिहिलं की भारताची सर्वात वेगानं अर्थव्यवस्था ही अटल बिहारी वाजपेयींच्या काळात वाढली। आणि त्या काळामध्ये 6 कोटी जॉब्स, 6 कोटी रोजगार हे अटलजींनी तयार केले। म्हणजे जगाने ज्यावेळेस बहिष्कृत केलं आणि परिष्कृत केलं त्याही वेळी ठामपणे आपल्या अर्थव्यवस्थेला उभं करणारे अटलजी होते। आणि म्हणून अटलजी अर्थशास्त्री नव्हते पण त्यांना अर्थशास्त्र समजायचं। अटलजींना देशाच्या हिताचं काय आहे हे माहिती असायचं। आणि ज्या प्रकारे देशाचा मान सन्मान त्यांनी उंच केला, खऱ्या अर्थानं युनायटेड नेशन्समध्ये गेल्यानंतर सगळे देश आपल्या भाषेत बोलायचे पण भारत मात्र इंग्रजीत बोलायचा। अटल बिहारी वाजपेयी पहिले असे प्रधानमंत्री ठरले, पहिले असे नेते ठरले, परराष्ट्र मंत्री ठरले। त्यांनी ठामपणे सांगितलं मी पण माझ्या देशाच्या भाषेत बोलणार, तुम्ही माझ्याही भाषेचं ट्रान्सलेशन करा। आणि हिंदीमध्ये त्या ठिकाणी भाषण केलं आणि तेव्हापासनं युनायटेड नेशनमध्ये हिंदीचंही ट्रान्सलेशन सुरू झालं आणि हिंदी भाषेला, भारतीय भाषेला पहिल्यांदा रिकॉग्निशन त्या ठिकाणी मिळालं। आपल्याला माहिती आहे अटलजींना अनेक भाषा ज्ञात होत्या। अटलजींना सातत्याने ते आपल्या लोकसभेमध्ये जे थिरुवेलुवर आहेत सगळ्यात महान कवी आपल्या तमिळनाडूचे, त्यांचे जे कुरल आहेत थिरुकुलर, ते त्या ठिकाणी सातत्याने सांगायचे। त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर ते मराठीमध्ये बोलायचे, बंगालमध्ये गेल्यानंतर बंगालीत बोलायचे। आणि सगळ्या प्रकारच्या